मम्मीनं लाड केला, लपत आहे मम्मी. कोणती एवढी सेलिब्रिटी आहे का मम्मी रिदाची? तिला बोलता नाही येत, तिची लाज येते ना म्हणून लपते. बोल ना, का बनवत आहे? बनवणार आहे? ओ बाप्पा, फुटेज नो, फुटेज प्लीज, डोंट क्लिक ड, डोंट क्लिक ड, डोंट फ्लॅश ड. सकाळचे झाले आहे 7:45 आणि आज काही पाऊस आला नाही. काही सकाळपासून शांत आहे, पाऊस नाही, काही नाही, आभाळ वगैरे आहे. हे जे पाणी दिसत आहे, हे आई आमची रोज सकाळी पाऊस नाही राहिला तर पूर्ण अंगण धुवून काढते. असं आमचं आईचं दिनचर्या म्हणजे स्टार्ट होते. चला तर मग काहीच आज आपला ब्लॉग स्टार्ट करूया. सगळ्यांना जय महाराष्ट्र, गुड मॉर्निंग. आमच्या एक नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. काहीच आपली आता तयारी झाली आहे रोजच्या सारखीच. विदर्भला स्कूलमध्ये सोडून द्यायची आणि माझी जिमला जायची. चला मग मित्रांनो, 12:30 झालेले आहे दुपारचे आणि घरी कोणीच नाही, सांसून फक्त मी आणि आई आहे. बाबाही गेलेले आहे बाहेर. तर ह्या टाइमला आमच्या घरी कोणीच नसते सहसा. मी आणि आईच असतो. मग थोड्या वेळानं रिदात येते. तर अशा ह्याच्यात माणूस करणार काय, म्हणून त्याच्यासाठी एकच साधन असते. एक तर काहीतरी कामं वगैरे असते ते निपटवून घेते, नाही तर मग टी व्ही पाहत बसते. तर मग आता त्याच्याशिवाय काही आपल्याकडे पर्याय नाही राहत. तर मी दुपारचं जेवण जेवायला घेतलं. त्या टाइमला आता मी लोणचं घेत होतो. तर आईला म्हटलं, लोणचं घेताना म्हटलं मला आजीची खूप आठवण येते. कारण की त्या टाइमला कशी लोणचं म्हटलं की आजी, म्हणजे कसं, तर तुम्हाला ते मी सविस्तर सांगतो. आता आम्ही आजीच्या गावाला जायचो, म्हणजे आईच्या आईकडे. तर ते लोणचं वगैरे खूप छान बनवायचे. मग अशीच काढून द्यायची, थांब मी काढून देतो थांब, म्हणून असं आठवण येते आजीची. गाईज, रिदार्थ आपला स्कूलमधून आला आहे. खूप वेळ झाला आणि आपला टीव्ही पाहत बसला होता. मी थोडस एक पॉवर नॅप घेतला आपला, एक 10-15 मिनिटाचा. आणि आता रिदाची तयारी झाली आहे. कुठे जायची? हा, कुठे जायची तयारी आहे आता तुझी? हा, आता कुठे जाणार आहे तू? येस, आता तो ट्युशनला जाणार आहे. आपली इलेक्ट्रिक गाडी चार्जिंगला लावली होती. एक नवीन बोर्ड लावलाय तो डायरेक्ट चार्जिंगसाठी. आता पहिल्यांदा चार्ज केलं तिथून. चार्जिंग झाली आहे कदाचित. हो, झाली आहे गाडी चार्जिंग. तर ही गाडी खूप कमी चालवतो गाईज मी, कारण की याच्या मागे एक रिझन हेच आहे की ह्या गाडीचं जे समोरचं आहे हे गार्ड, हे खूप वाजून राहिलं. इथून तुटून पण गेलेलं आहे. तर हे चेंज करावं लागेल. म्हणून ही जास्त मी चालवून नाही राहिलो. स्लो चालवावं लागते आणि आवाज पण खूप येते. तर इच्छा नाही होत मग चालवण्याची, म्हणून मी आपली बाईकच चालवतो. काहीच आता वाजले संध्याकाळचे 7:08 आणि स्टील रिदार्थ आत्तापर्यंत ट्युशन मधून नाही आला. काहून नाही आला? कारण की उद्या त्याचा लास्ट पेपर आहे इंग्लिशचा. तुम्हाला वाटते टीचर त्याची रिव्हिजन घेत असेल, अभ्यास घेत असेल. बघू आता किती वाजता येते. तो आल्यावर काही ना काही तमाशा करीन असतो. हो हो, आता हेच म्हणणार आहे तो. ते मी नाही जात आता उद्या ट्युशनले, झाले पेपर म्हणणार असं. हो हो ना. गाईज, आता आमचा बाबी आला ट्युशन मधून. झालं शिकवलं टीचरने? इंग्लिशचं शिकवलं? बाप्पा बाप्पा, माय लेखाचं प्रेम होतो तो चाललं. अरे बाप रे बाप. अरे बाप रे, किती लाड भेटत आहे बाबीला. मम्मीनं लाड केला, लपत आहे मम्मी. कोणती एवढी सेलिब्रिटी आहे का मम्मी रिदाची? तर आमच्या घरची नाही का एकदम फेमस सेलिब्रिटीज का का बनवत आहे. आज आपल्यासोबत कन्व्हर्सेशन करण्याची खूप इच्छा आहे त्यांची. तर ते तिला बोलता नाही, तिची लाज येते ना म्हणून लपते. बोल ना, का बनवत आहे? लपून पण बोलू शकते. हा, का बनवत आहे? दिसून राहिले कणिक भिजवत आहे म्हणून, पण तोंडानं सांगू शकते. मम्मी काहून नाही बोलत रीता?
मम्मी काऊन नाही बोलत सांगू हम्म. काऊन की तिला आपल्या फेस नाही का अच्छा काऊन काऊन की नाही का हा तिला आवडत अच्छा आपला फेस दा फेस दाखव ना तुला आवडते का आपलं फेस दाखव ना हो है ना मम्मीला नाही आवडत है ना पण सगळ्यांना बघायचं आहे ना मम्मीचा फेस बघितला आहे म्हणा पण तरी बघायचा आहे म्हणते बोलताना बघायचं आहे सगळ्यांना काय 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 कर हा कर म्हणा एकदा एकदा गाईज रिदातचे पण पूर्ण फायनली रिदातनं थोडं तरी नाही का फेस इकडे करायला लावलं पण इतकं पण फुटेज नाही गाव माणसानं ठीक आहे ना आता हा झालं झालं रिदातचा एफर्ट कामात आला आणि मम्मी पण फेस तर दाखवलाय रे बोलत नाही मम्मी आपल्याला बोलवायचं आहे ब्लॉग मध्ये बोलली पाहिजे ना मम्मी कारण की सगळे व्ह्युअर्सची नाही का इच्छा आहे बोल हा पा चांगले चांगले लाईक येते तर बोलली पाहिजे नाही तर लोकांना काय वाटणार याची नाही का तुमचा बोला मालिका का मुख्य म्हणते हे पहिली मुक्की पाहिली आम्ही की जे स्वतःच्याच तोंडाने सांगते की मी मुक्की आहे हो ना रिदा जा हात पाय धुवून घे आता आपण विचारतो आपल्या बायकोला की तुम्ही काय करताय म्हणून अरे बायको आहे बायकोला तर दाखवणार ना काही चल काय बनवत आहे तू आज भाजी का बनवणार आहे तर हा तर काम कर म्हणताय ना काम करता करता बोललेही पाहिजे व्यक्तीने हा तर भाजी वड्यांची भाजी बनवणार आहे अजून भेंडी अजून अजून ककडा एवढं जरा बनवणार आहे पण अमृता तर सांगितलीच नाही हे हो बनवणार आहे ओ बाप्पा फुटेज नो फुटेज प्लीज डोंट क्लिक डोंट फ्लॅश होणार रिदा हे पाशी आहे बा आमची बायको दिसायला पण बोलायला नाही आहे ना ते कसं आहे ना बोलणार तर तुम्हाला नाही का मग फेसच नाही दाखवू फेस दाखवते हो ना जवळ आल्या पप्पा बोलताय मम्मी लवकर ब्लॉग काढा अरे तसं नाही करू रिदात तसं नाही करू जबरदस्ती नाही करायचं ज्याला बोलायचं त्याला बोलते पहा बरं आजी बोलते हो ना आजी तेव्हा आजीला मजा वाटते बोलायला हा आजी बोलते भाजी कशाची बनवायची आहे म्हणते काहीतरी बनवाच लागेल भेंडी अजून खिचडीची अजून ककडी भाजी काय बनवायची भेंडीची नाही खिचडीची भाजी असते का ग मजा येऊन राहिली आज गाईत बहुत मजा येत आहे बघलं अरे फेस तर माहित अरे बोलली पाहिजे हे असं बोलली पाहिजे आहे का नाही बोलली पाहिजे का नाही गाईज आज तर खूप स्पेशल बनलेला आहे म्हणजेच बेसन काकडीची चटणी आणि पोळी चला मग मजा करूया हे रिदार ते बघ आमचं संपत आहे आम्ही जेवत आहो लवकर तुझं लास्ट सीन ते आता मम्मी बोलताय ना मम्मी हा बोल ग काय म्हणत होते ते रिदात न म्हटलं मी नाही म्हटलं जाऊ दे जेवण कर नंतर मग ही आपला ज्यूस पिऊन राहिली आहे मस्त वाला अशी ज्यूस बनवते रोज हे रिदात पाहायला ज्यूस म्हटल्या बरोबर हे ज्यूस बनवला हे नाही रिदात नाही अरे नाही औषधी आहे ती बोंबलू नको हो ना बोंबलाच नाही मम्मी काहीतरी म्हणताय मम्मी बोलली ना आता पा तेव्हा बोलली का नाही मम्मी तेव्हा बोलली चल ते खेळ म्हटलं ना बोलली पण ब्लॉग मध्ये नाही बोलली ना कधी बोलली ना जाऊ नये त्या रूम मध्ये लवकर जाऊ नये जाते का पाहू आता अंदर पर्यंत आहे का विचार ना आबू आहे का तुम्ही इथं बरं जाऊ दे आता ह्या रूम मध्ये जा आपण मग
तिकडे ह्या रूम मध्ये जाऊन पहा. ह्या नाही, इकडे तर देवरूम आहे. देवरूम मध्ये कशाला जाणार आहे आता रात्री? ह्या रूम मध्ये जाऊन पहा अंदर. दरवाजा बंद करा, या लवकर लवकर. गाईज आता मी आलो आहे हेंडी हॉटेलकडे. काहून आलोय? कारण की आपला लहानपणीचा मित्र आला ना बाबा, आपला हा मित्र. आम्ही नाही का विद्यानिकेतन, आमची स्कूल इथंच आहे ना रे, आपली जवळच आहे. विद्यानिकेतन मध्ये आम्ही सोबत होतो. तू दिसत आहे का नाही रे? हा, विद्यानिकेतन मध्ये आम्ही सोबत होतो. आम्ही 10th पर्यंत सोबत होतो. आणि आमचा आणखी एक आहे निखिल नागपाल. तो नाही आहे सध्या. तर हा आता काही कामानी आला होता. इथं घर आहे पण इथं हॉटेलमध्ये राहून राहिला पहा, हेंडी हॉटेलमध्ये गाईज. इथं थांबून आहे, इथं आलाय. तर आता मी त्याला भेटायला आलो. तर म्हणून चला म्हटलं तुम्हाला पण इंट्रोड्यूस करून टाकावं माझ्या फ्रेंडला. आणि तुम्हाला सांगितलं होतं बघा मी शॉपच्या वेळेस, मला कोणीतरी सजेशन दिलं तर सपोर्ट केलं, तो हाच आहे विशाल. यही है वो बंदा, सजेशन मॅन. असं आहे. चला मी याच्यासोबत बोलतो, मग भेटतो तुमच्याशी. आमचा मित्र चालला, झोपण्यात आली म्हणते त्याची. चल मग भेटू भाई. ओके बाय. चल बाय. घरी आलो आणि इतक्या दिवसानंतर, म्हणजे किती वर्षानंतरच भेटल्यासारखा माझा मित्र भेटला. खूप छान वाटलं, त्यालाही खूप छान वाटलं. त्याचे एक्सप्रेशनच सांगत होते. कारण की कसं आहे, बॉन्ड असते काही, इतक्या दिवसानंतर भेटलं म्हणजे वेगळंच वाटते. रिदाची झाली अभ्यास, आणि रिदासाठी माझ्या फ्रेंडनी काहीतरी दिलेलं आहे. तर रिदा त्यांना थँक्यू म्हणशील ना ब्लॉगवर? थँक्यू ब्लॉग. नाही नाही, काय म्हणशील? थँक्यू थँक्यू विशाल चाचू. विशाल चाचू. हा, विशाल चाचूने दिलाय. घेऊन गेला तो. असं आहे. विशाल तुला थँक्यू म्हटलंय रिदातनी. चला मग गाईज आता मी एडिटिंग करतो. एडिटिंगच्या आधी आपल्याला ब्लॉग एंड करायचा आहे. तर गाईज चला मग आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करूया. आणि आमचा ब्लॉग पसंत आला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि चला मग भेटू आता आपल्याला नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र. बाय.